हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे ऋत्विक आणि तुम्ही बघत आहे कोडिंग शिक्षा विथ ऋत्विक. तर मागच्या चॅप्टरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, ॲक्टिव्हिटी आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व्हिसेस बघायचे आहे. पहिली गोष्ट सर्व्हिसेस म्हणजे काय, जे आपल्या म्युझिक जे आपलं म्युझिक वाजते किंवा जे आपलं ॲप आहे, कोणतं म्युझिक ॲप आहे ते काय आपली एक सर्व्हिस आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूच. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपल्याला जर प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तुम्हाला काय नवीन जर एखादं ॲप तयार करायचं आहे, कोणतं म्युझिकचं, म्युझिक सर्व्हिस एक वाजली पाहिजे. ओके, म्युझिक वाजलं पाहिजे. तर काय करायचं, सगळ्यात पहिले न्यूवर जायचं, फाईलवर जाऊन न्यूवर जायचं आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे काय येणार, एम्प्टी व्ह्यूज ॲक्टिव्हिटी येणार. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसला जाणार. ठीक आहे. त्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशनचं जे नाव आहे ते टाकायचं. त्यानंतर पॅकेज नेम जे ॲप्लिकेशनचं नाव असणार तेच पॅकेज नेम येऊन जाणार. त्यानंतर लोकेशन, तुम्हाला कोणती लोकेशन पाहिजे त्या प्रोजेक्टला एखाद्या फोल्डरमध्ये ठेवण्यासाठी ते लोकेशन टाकायची. त्यानंतर लँग्वेज चूज करायची, जावा करू शकता किंवा कॉटलिन करू शकता. मिनिमम एसडीके तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. काही पण ठेवू शकता, जेली ठेवू शकता, ओरिओ ठेवू शकता, पाय ठेवू शकता, काही पण ठेवू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त युजरकडे आपलं ॲप हे टार्गेट झालं पाहिजे किंवा आपलं ॲप केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोणतं पण व्हर्जन इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा फिनिशवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप तुमच्या ॲपचा जो इनिशियल कोड आहे हा तुमच्यासमोर येऊन जाणार, फाईल येऊन जाणार, जसं की या पद्धतीने इथं आलेलं आहे. सो मी ऑलरेडी कोड इथं ठेवलेला आहे, तुम्हाला सांगायला सोपी जाणार यासाठी. ओके. तर मी सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी काय इकडल्या साईडच्या, माझ्या लेफ्ट हँड साईडच्या गोष्टी काय, या सगळ्या रिसोर्सेस आहे. ठीक आहे. हे काय रिसोर्सेस आहे सगळे. त्याच्यानंतर आपण बघणार काय होतो, आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, ॲक्टिव्हिटी बघितलं होतं. पहिली गोष्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आपण स्क्रीन शो केली होती. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय होते, स्क्रीन शो केली होती. आपण बघितलं होतं लॉग मेसेजेस बघितले होते खाली लॉगकॅटमध्ये. या लॉगकॅटमध्ये आपण मेसेजेस बघितले होते की नेमक्या कशा पद्धतीचे मेसेज येत असतात, की ऑन क्रिएट फंक्शन कॉल होते, ऑन स्टॉप फंक्शन कॉल होते, ऑन पॉज फंक्शन कॉल होते, ऑन रिझ्यूम फंक्शन कॉल होते. कशा कशा पद्धतीनं ॲप हे वर्क करत असते. आपण जशा पद्धतीने क्लिक केलं, क्लिक केल्याच्या नंतर पहिलं कोणतं फंक्शन कॉल होणार, ऑन क्रिएट फंक्शन कॉल होणार, मग नंतर ऑन स्टार्ट, नंतर ऑन रिझ्यूम, नंतर कोणतं तरी इंटरप्ट जर त्यामध्ये आला तर कोणतं फंक्शन कॉल होणार, ऑन पॉज, त्याच्यानंतर ऑन स्टॉप आणि त्याच्यानंतर ऑन डिस्ट्रॉय. या पद्धतीचे फंक्शन यामध्ये कॉल होत असतात. आपण हे सगळं ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं होतं. आता यावाल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की आपल्याला बघायचं सर्व्हिसेस. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल सर्व्हिसेस म्हणजे काय, सर्व्हिसेस काय असतात, जे बॅकग्राऊंडमध्ये ॲपच्या बॅकग्राऊंडमध्ये रन होत असतात, त्यांना आपण सर्व्हिसेस असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण साधारण सिंपल एखादं एक्झाम्पल घेतलं तर सर्व्हिसेसचं एक एक्झाम्पल म्हणून म्युझिक आहे, जे आपलं म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये वाजत असते. ठीक आहे. आपण कोणतं पण काम करू, आपलं म्युझिक हे वाजते. म्हणजे आपण एकदा स्टार्ट केलं म्युझिक, आपण इकडे आपली पीडीएफ आहे, आपण होमवर्क करत आहे किंवा पीडीएफ आपल्याला लिहायचे, नोट डाऊन करायचे आहेत, आपण लिहत बसतो. ठीक आहे. पण आपलं म्युझिक इकडे आपल्या कानामध्ये कॉर्ड असतात आणि ते म्युझिक वाजत असते. त्यालाच काय म्हणतो आपण, सर्व्हिस असं म्हणतो. ठीक आहे. त्या सर्व्हिसला आपल्याला इथे जनरेट करायचं आहे. आपल्याला एक असा ॲप तयार करायचा आहे ज्यामध्ये स्टार्ट बटन राहणार, म्हणजे स्टार्ट सर्व्हिस राहणार आणि स्टॉप सर्व्हिस राहणार. अशा दोन प्रकारच्या बटन्स असणार आहे. त्याच्यावर आपण स्टार्ट सर्व्हिसवर जर जेव्हा क्लिक करू, क्लिक केल्याच्या नंतर आपलं म्युझिक प्ले होणार आणि आपण त्या ॲपच्या बाहेर बाहेर निघाल्याच्या नंतर पण ते म्युझिक वाजत राहील. आणि आणि पुन्हा स्टॉप करायचं असेल तर आपण काय करणार, स्टॉपच्या बटनवर क्लिक करणार, तेव्हा आपलं म्युझिक हे स्टॉप होणार. अशा पद्धतीचं एक आपल्याला छोटीशी एक सर्व्हिस इथं बघायची आहे. सो आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो मग आता पहिली फाईल आहे आपल्याकडे ॲक्टिव्हिटी मेन डॉट एक्सएमएल ची फाईल. या फाईलमध्ये आपण काय करतो, की ॲपचं जे लेआउट आहे ते आपण इथं डिझाइन करत असतो, की ॲपमध्ये बटन्स कुठं असणार, टेक्स्ट कुठं असणार, हे सगळ्या पद्धतीच्या इथं आपण लेआउट काय करत असतो, डिझाइन करत असतो. सो मी 2च बटन घेतलेले आहेत. बटनचा इथे कोड दिलेला आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि हा कोड खूप सोपी आहे, तर समजून सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सो त्यानंतर आहे नेक्स्ट फाईल मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाची फाईल. पहिली गोष्ट आपण काय म्हटलं होतं, मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलमध्ये आपण लॉजिक बिल्ड करत असतो. आपण बटन तर सिलेक्ट केले आहे. इथं ॲक्टिव्हिटी मेन डॉट एक्सएमएलच्या फाईलमध्ये आपण बटन तर दिलेले आहे. ठीक आहे ना. पण या बटनचं जे लॉजिक आहे ते कुठे आहे, मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलमध्ये आहे. या ज्या बटन्स आहे, या बटन्स कशासाठी दिलेल्या आहेत आपण इथं दिलेलं आहे बघा. टेक्स्ट दिलेला आहे स्टार्ट सर्व्हिस म्हणून. ठीक आहे.
स्टार्ट सर्व्हिसची एक पहिली बटन आहे आणि एक स्टॉप सर्व्हिसची बटन आहे. ओके, या फक्त बटन्स आहे. बटनची हाईट, वेट, कोणत्या हाईटवर राहणार, कुठं राहणार, किती वेट असणार त्याची वाली, या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे. तर या बटनवर लॉजिक कसं बिल्ड करायचं हे या मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलमध्ये आहे. तुम्हाला थोडीफार रूपरेषा कळाली असेल की आपलं ऍप कशा पद्धतीनं वर्क करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं ऍप कसं राहणार आहे, फक्त व्हाईट स्क्रीन असणार आहे. व्हाईट स्क्रीन मध्ये दोन बटन्स असणार आहे. दोन बटन मध्ये एक स्टार्ट बटन असणार आहे स्टार्ट सर्व्हिसची आणि एक नेक्स्ट बटन असणार आहे स्टॉप सर्व्हिसची. स्टार्ट सर्व्हिस काय करणार आहे, त्याच्यावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा म्युझिक प्ले होणार आणि जेव्हा स्टॉप करू तेव्हा म्युझिक थांबणार. हेच आपली एक सर्व्हिस आहे जे बॅकग्राऊंड मध्ये वाजून राहिली. आणि ते प्ले केल्याच्या नंतर जेव्हा आपण स्टार्ट सर्व्हिसवर आपण क्लिक करतो तेव्हा ते प्ले झाल्याच्या नंतर आपण कोणतंही काम करत बसलो, जोपर्यंत आपण मॅन्युअली त्या सर्व्हिसला स्टॉप करत नाही तोपर्यंत आपण कोणतंही काम केलं तरी आपल्याला म्हणजे त्या म्युझिकला काही फरक नाही पडला पाहिजे, ते प्ले होत असलं पाहिजे. जसं आपल्या मोबाईल मधली बाकीचे म्युझिक प्ले होत असतात, जसं आपण प्ले केलं आणि आपण पीडीएफ लिहत बसलो तर आपलं म्युझिक चालू असते. त्याच पद्धतीने आपल्याला इथं पण तसंच करायचं आहे. सो आपण डिस्कस करू. तर पहिली फाईल आहे मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावाची फाईल. तर आपण इथं पॅकेज घेतलाय, पॅकेज कॉम डॉट एक्झाम्पल म्युझिक मिरची. आता माझ्या ज्या ऍपचं नाव काय म्युझिक मिरची असं मी ठेवलंय. ओके, तुम्ही काय पण ठेवू शकता तुमच्या मनानं. मी इथं म्युझिक मिरची ठेवलं. त्यानंतर इम्पोर्ट केला आपण पहिला क्लास कंटेंट डॉट इंटेंट. आता हे कंटेंट डॉट इंटेंट, आता असं म्हणायला हरकत नाही की हे जेव्हा कंटेंट डॉट इंटेंट आहे हेच एक मेन असा क्लास आहे की जे सर्व्हिसला स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी प्रवृत्त करते. ठीक आहे, म्हणजे कंटेंट डॉट इंटेंट किंवा इंटेंट असं म्हणता येईल की इंटेंट हा क्लास काय करते, सर्व्हिसला स्टॉप आणि स्टार्ट करण्यात मदत करते. ठीक आहे, स्टार्ट किंवा स्टॉप करण्यात मदत करत असते हा क्लास. ठीक आहे, इंटेंट क्लास. त्यानंतर इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट ओएस बंडल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ओएस डॉट बंडलचं काय काम आहे, हे काय करते, डेटाला इनकॅप्सुलेट करून ठेवते किंवा हाईड करून ठेवते. ठीक आहे, म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. काय, कोणता क्लास सिक्युरिटी प्रोव्हाइड करते, बंडल क्लास हा सिक्युरिटी प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतर आपण इम्पोर्ट केलं बटन. बटनला इम्पोर्ट केलं. पहिली गोष्ट आपण बटन तिकडे क्रिएट केले आहेत, आपण जावाच्या फाईलला पण बटन माहित असल्या पाहिजे ना. त्याच्यासाठी आपण काय केलं, इथं बटन क्लास इम्पोर्ट करून घेतला. त्याच्यानंतर आहे इम्पोर्ट ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी काय असते, पॅरेंट क्लास असते. म्हणजे एक ऍक्टिव्हिटीज असते. ऍक्टिव्हिटी म्हणजे असते स्क्रीन. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे जर स्क्रीनच नसेल तर आपण बटन कुठं लावणार आहे, लेआउटच नसेल तर बटन कुठं ठेवणार आहे. तर आपल्याला पहिले काय पाहिजे, स्क्रीन पाहिजे असते. तर ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी हे काय, पॅरेंट स्क्रीन आहे. काय, पॅरेंट स्क्रीन आहे. तर खाली आपण बघू पब्लिक क्लास मेन ऍक्टिव्हिटी एक्सटेंड्स ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी. जर आपण तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा मागचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार मी काय म्हणत आहे. आता मेन ऍक्टिव्हिटी काय, मेन ऍक्टिव्हिटी काय, हा चाइल्ड क्लास आहे. कोणाचा, ह्या ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीचा काय आहे, चाइल्ड क्लास आहे मेन ऍक्टिव्हिटी. आणि एक्सटेंड कोणाला करत आहे, ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीला. कारण हा कोण आहे, हा बेस क्लास आहे आणि हा डिराइव्ह क्लास आहे. म्हणजे हा पॅरेंट क्लास आहे ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी आणि मेन ऍक्टिव्हिटी काय आहे, चाइल्ड क्लास आहे. तर चाइल्ड क्लास हा पॅरेंट क्लासला काय करणार आहे, एक्सटेंड करणार आहे ना. पॅरेंट क्लास मधले जेवढे फीचर्स आहे हे कोणामध्ये असणार आहे, मेन ऍक्टिव्हिटी मध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण ओव्हरराईड कीवर्ड तुम्हाला माहित आहे, मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड वाईड ऑन क्रिएट बंडल सेव्ह इन्स्टॉल. आता हे जे लाईन आहे, हे लाईनचं काय काम आहे, जेव्हा पहिल्यांदा आपली ऍक्टिव्हिटी किंवा आपली स्क्रीन शो होते तेव्हा शो झाल्याच्या नंतर किंवा शो होताना कोणतं फंक्शन कॉल होत असते, ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सुपर डॉट ऑन क्रिएट फंक्शन. आता हे पहिली गोष्ट, हे वरचं जे ऑन क्रिएट फंक्शन हे कोणाचं आहे, मेन ऍक्टिव्हिटीच आहे. मेन ऍक्टिव्हिटी हे कोणाचं आहे, चाइल्ड क्लास आहे. मेन ऍक्टिव्हिटी काय आहे, चाइल्ड क्लास आहे. ठीक आहे, आणि जे ऑन क्रिएट फंक्शन, जे सुपर डॉट ऑन क्रिएट फंक्शन आहे हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी पॅरेंट क्लासचं आहे. आणि हे जेव्हा कॉल होते तेव्हा कशासाठी कॉल होत असते, पहिली गोष्ट हे कशासाठी कॉल होत असते, हे कॉल होत असते आपलं जे आपली जे सायकल आहे किंवा आपला जो कोड आहे हा सुरळीतपणे रन व्हावं म्हणून ऑन क्रिएट फंक्शन कोणाचं, ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीचं पॅरेंट क्लासचं हे फंक्शन कॉल होत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेट कंटेंट व्ह्यू. हे सेट कंटेंट व्ह्यू आपण कशासाठी यूज करतो, आर डॉट लेआउट डॉट ऍक्टिव्हिटी मेन. आपल्या ऍक्टिव्हिटी मधले म्हणजे जे आपले लेआउटची जी स्क्रीन आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी मेन डॉट एक्सएमएल ची जे स्क्रीन आपल्या समोर शो होते त्या स्क्रीनचं लेआउट हे बरोबर सेट असलं पाहिजे. कंटेंट त्याच्यातलं सेट असलं पाहिजे. जे आपण क्रिएट केलंय, जे बटन आपण क्रिएट केलंय त्या बटन जैसे थे ज्या जागेवरच्या त्या जागेवरच असल्या पाहिजे.
ते इकडे तिकडे भटकल्या नाही पाहिजे. त्यासाठी आपण सेट कंटेंट व्ह्यूचा या फंक्शनचा वापर करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बटन बीटीएन स्टार्ट फाइंड व्ह्यू बाय आयडी r.id.button स्टार्ट. आता या लाईनचं काय काम आहे किंवा हे बटन स्टार्ट आणि बटन स्टॉप या दोन्ही लाईनचं काय काम आहे? या दोन लाईनचं काम आहे बटन मध्ये लॉजिक क्रिएट करणं. आपण ज्या बटन ऍक्टिव्हिटी मेन डॉट एक्सएमएल च्या फाईलमध्ये ज्या बटन क्रिएट केले आहे त्या बटनला कोड सोबत लिंक करण्याचं काम कोण करते? या दोन लाईन करते. कारण आपण बटनला क्लिक करणार आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर लॉजिक बिल्ड होणार आहे की आपण त्याच्यावर क्लिक केलाय किंवा युजरनं त्याच्यावर क्लिक केलाय तर आपण ऍक्टिव्हिटी किंवा सर्व्हिस कशी झाली पाहिजे? स्टार्ट झाली पाहिजे. म्युझिक आपलं स्टार्ट झालं पाहिजे. त्यासाठी इथं लॉजिक बिल्ड केलाय. कुठं? या बटन बीटीएन स्टार्ट मध्ये लॉजिक बिल्ड केलाय किंवा कोड सोबत त्या दोन्ही बटनला लिंक केलाय या दोन लाईननी. ओके. या दोन कोडच्या ज्या लाईन आहे या लाईन मुळे त्या दोन बटनला लिंक केलाय कोड सोबत. ओके. त्याच्यानंतर आहे बीटीएन स्टार्ट डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर. आता सेट ऑन क्लिक या बीटीएन स्टार्ट जे बटन आहे या बटनला सेट ऑन क्लिक या फंक्शन मुळे काय झालं? क्लिक इंटरफेस आपल्याला दिलेला आहे. क्लिक इंटरफेस माहित आहे म्हणजे त्याच्यामुळे या सेट ऑन क्लिक मुळेच काय होणार? सेट ऑन क्लिक लिस्नर मुळे काय होणार? आपण त्या बटनवर क्लिक करू शकणार. ठीक आहे. मग आपण स्टार्ट बटनवर क्लिक करू शकणार. बीटीएन स्टार्ट आहे म्हटल्यानंतर इथं आपण सेट ऑन क्लिक लिस्नर हे वापरलंय. त्यामुळे काय होतं? त्या बीटीएन स्टार्ट बटनवर आपण क्लिक करू शकतो. ओके. आणि जसं आपण क्लिक केलं खालची लाईन आहे इंटेंट इज इक्वल टू न्यू. आता ही जे पूर्ण लाईन दिसून राहिली तुम्हाला म्युझिक सर्व्हिस. ठीक आहे. हे पूर्ण जे लाईन दिसून राहिली या लाईनचं काय काम आहे? स्टार्ट सर्व्हिस इंटेंट. या लाईनचं काम आहे जे सर्व्हिस तुम्ही क्रिएट केली आहे, जे म्युझिक तुम्ही क्रिएट केलं आहे त्या बटनच्या आतमध्ये जे लॉजिक आहे ते आपल्या समोर युजर समोर दिसलं पाहिजे किंवा जे म्युझिक स्टार्ट व्हायचं स्टार्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी इंटेंट ची लाईन जे दिलेली आहे ह्या लाईनचं ते काम आहे. ठीक आहे. म्हणजे आपली सर्व्हिस स्टार्ट करण्याचं काम. मी आधी पण सांगितलं होतं आपण इम्पोर्ट इंटेंट काऊन घेतलं होतं? त्या इंटेंट क्लासला काऊन इम्पोर्ट करून घेतलं होतं? त्या इंटेंट क्लासमुळे आपली जी सर्व्हिस आहे ते स्टॉप किंवा स्टार्ट होऊ होते म्हणून आपण त्या इंटेंटला घेतलं होतं. मग जसं आपण त्या बटनवर क्लिक केलं कशाच्या माध्यमातून? सेट ऑन क्लिक लिस्नरच्या माध्यमातून आपण त्या बटनवर क्लिक करू शकतो. जसं आपण त्याच्यावर क्लिक करतो त्याच पद्धतीनं आपल्या इंटेंट क्लासमुळे आपली सर्व्हिस हे स्टार्ट होते आणि आपलं म्युझिक हे प्ले होत असते. अशा पद्धतीचे यामध्ये लॉजिक आहे. सेकंड लाईन मध्ये पण तसं आहे. बीटीएन स्टॉप. बीटीएन स्टॉप म्हणजे स्टॉप बटन आपल्याला क्लिक करणार. सेट ऑन क्लिकच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण क्लिक करू शकणार. त्याच्यानंतर आहे इंटेंट. तेच लाईन खालची इंटेंट इज इक्वल टू न्यू इंटेंट. आता याच्यामध्ये स्टॉप सर्व्हिस आहे म्हणजे इंटेंट काय करणार? सर्व्हिसला स्टॉप करून देणार. ठीक आहे. म्हणजे जावा मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा मधलं जे लॉजिक आहे ते समजलं तुम्हाला. आता आपण म्युझिक सर्व्हिस डॉट जावा मध्ये जाऊ. ठीक आहे. आता म्युझिक सर्व्हिस डॉट जावा मध्ये आता सगळं आपण लॉजिक कुठे टाकलं आहे? मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलमध्ये टाकलंय. मग आपल्याला म्युझिक लागण एखादं आहे की नाही? म्युझिक प्ले करण्यासाठी लॉजिक तर आपण बिल्ड केलाय पण म्युझिकच नाही आपल्याकडे, सर्व्हिसच नाही म्युझिकची. तर म्युझिकची सर्व्हिस घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या कोडची गरज पडते. म्हणून आपण काय केलं? म्युझिक सर्व्हिस डॉट जावा हे जे फाईल आहे हे क्रिएट केली. फाईल क्रिएट करण्यासाठी तुम्ही इथं जाऊ शकता. जावाच्या इथं जे लेफ्ट हँड साईडनं जे दिसून राहिलं जावा फोल्डर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून काय करू शकता? न्यू वर क्लिक करू शकता आणि जावा क्लासवर जाऊन इथं तुम्ही आपली फाईल तयार करू शकता. जिथं म्युझिक सर्व्हिस ची फाईल इथं दिसून राहिली तुम्हाला ते. ठीक आहे. मग जसं इथं म्युझिक सर्व्हिसची फाईल येऊन जातात त्यामध्ये तुम्ही कोड लिहू शकता. जो मी इथं कोड दिलेला आहे हाच कोड तुम्ही घेऊ शकता आणि आपलं जे म्युझिक ऍप आहे ते तयार करू शकता. ठीक आहे. सो मग आता इथं पहिलं आहे पॅकेज कॉम डॉट एक्झाम्पल डॉट म्युझिक मिरची. सो पॅकेजचं नाव तेच असणार आहे म्युझिक मिरची. पॅकेज कशासाठी यूज करतो? पॅकेज यूज करतो आपण की आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला करायचं आहे क्लासेसला एका वे मध्ये एका सिस्टीम मध्ये ऑर्गनाइज करण्यासाठी आपण पॅकेजचा यूज करत असतो. ठीक आहे. आता इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट ऍप सर्व्हिस. आता आपल्याला सर्व्हिसच काम आहे तर आपल्याला सर्व्हिस हा क्लास इम्पोर्ट करून घ्यावा लागणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट कंटेंट डॉट इंटेंट. मी आताच सांगितलं इंटेंटचं काय काम आहे? सर्व्हिसला स्टार्ट किंवा स्टॉप करण्याचं काम आहे. त्याच्यानंतर आहे अँड्रॉइड मीडिया डॉट मीडिया प्लेअर. आता आपल्याला म्युझिक वाजवायचं आहे. म्युझिक वाजवण्यासाठी आपल्याला मीडिया प्लेअरची आवश्यकता आहे. सो मीडिया प्लेअर हा क्लास आपण इम्पोर्ट करून घेतला. त्याच्यानंतर आहे ओएस हा क्लास. ओएस डॉट आय बाइंडर. फर्स्ट ऑफ ऑल म्युझिक सर्व्हिसेस ह्या दोन प्रकारच्या असतात. पहिली गोष्ट सर्व्हिसेस ह्या दोन प्रकारच्या असतात. एक बाउंडेड सर्व्हिस आणि एक अनबाउंडेड सर्व्हिस. ठीक आहे.
बाउंडेड सर्व्हिस कशी असते, की समजा आपल्याला बाउंडेड सर्व्हिस एक रिअल टाइम डेटा देत असते. जसं की आपण एक्झाम्पल मधून घेतलं, एखादं ॲप घेतलं, वेदरचं ॲप घेतलं. वेदरचं ॲप जेव्हा आपण क्लिक करतो, त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो रिअल टाइम डेटा आहे वेदरचा, तो डेटा आपल्याला ते ॲप प्रोव्हाईड करत असते. आणि जसं आपण त्या ॲपच्या बाहेर निघालो, तर आपला तो डेटा म्हणजे आपल्याला तो डेटा देणं बंद करते. ठीक आहे, बरोबर? म्हणजे रिअल टाइम डेटा देऊन राहिला आणि आपण जसं ॲपच्या बाहेर निघत आहे, तो डेटा देणं बंद करते. पण तेच जर आपण अनबाउंडेड सर्व्हिसचा जर विचार केला, अनबाउंडेड सर्व्हिस म्हणजे आपली म्युझिक. ठीक आहे, आपली म्युझिक सिस्टीम. जर आपण एखादं म्युझिक प्ले करतो, अनबाउंडेड सर्व्हिस आहे ते, म्हणून आपण एखादे म्युझिक प्ले करतो, तर बाहेर निघाल्या ॲपच्या बाहेर निघाल्याच्या नंतर पण ती म्युझिक स्टार्टच राहते. ते म्युझिक मॅन्युअली बंद केल्याशिवाय बंद होत नाही, थांबत नाही. ठीक आहे, म्हणजे या दोन गोष्टी समजल्या, बाउंडेड आणि अनबाउंडेड मधला फरक. ठीक आहे, बाउंडेड म्हणजे जे रिअल टाइम डेटा देत असते आपल्याला ॲप, ते बाउंडेड सर्व्हिस. आणि ॲपच्या बाहेर निघाल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जाते सर्व्हिस. ठीक आहे, आणि अनबाउंडेड म्हणजे अशी सर्व्हिस की जी ऑटोमॅटिक स्टॉप होत नाही, मॅन्युअली स्टॉप करावी लागते. ओके, जसं की म्युझिक प्लेअर आहे, जे आपल्याला मॅन्युअली स्टॉप करावे लागते. त्याच्यानंतर आहे अँड्रॉइड डॉट प्रोव्हायडर डॉट सेटिंग. आता हे जे सेटिंग क्लास आहे, हा या सेटिंग क्लासमधूनच आपल्याला काय घ्यावं लागणार, काय प्रोव्हाइड करते ते सेटिंग क्लास आपल्याला? म्युझिक प्रोव्हाइड करते. तुम्हाला जे कोणतं म्युझिक लागत असेल ते या क्लासच्या थ्रू आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इम्पोर्ट अँड्रॉइड डॉट युटिल डॉट लॉग. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं या लॉगचं काय काम आहे, युटिल डॉट लॉगचं काय काम आहे, मेसेजला शो करणे. कुठे? लॉगकॅटमध्ये. या लॉगकॅटमध्ये आपल्याला मेसेजला शो केलं जातं. कशाच्या मदतीने शो केलं जातं? या युटिल डॉट लॉगच्या मदतीनं सेव्ह केल्या जातात. त्याच्यानंतर आहे इम्पोर्ट अँड्रॉइड एक्स डॉट नोटेशन. नोटेशन वापरला इथं नलेबल. नलेबल का बरं वापरलाय? कारण की आता समजा आपल्याला समोर जर एखादी कंडिशन द्यायची असेल, तर आपल्याला नल हा कीवर्ड वापरावा लागतो. समोर मी सांगतोच त्या गोष्टी, पण नलेबलचा काऊन यूज होते? कारण एखादी व्हॅल्यू, ठीक आहे, समजलं का? एखादी व्हॅल्यू हे 0 राहू शकते किंवा 1 राहू शकते. आपल्याला कंडिशन द्यायची आहे म्हणून आपल्याला या कीवर्डची गरज पडते. ठीक आहे, एवढं सध्याचं लक्षात ठेवा. समोर तुम्हाला समजून जाईल का मी म्हणत आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक क्लास म्युझिक सर्व्हिस एक्सटेंड सर्व्हिस. आता आपण काय केलं, सर्व्हिसला पहिले, सर्व्हिस काय? पॅरेंट क्लास आहे. हे जे वर्क दिली आहे ना, पहिले आपण इम्पोर्ट केली होती, हे काय? पॅरेंट क्लास आहे. त्या पॅरेंट क्लासला कोण एक्सटेंड करत आहे? म्युझिक सर्व्हिस एक्सटेंड करत आहे. म्युझिक सर्व्हिस काय आहे? एक चाइल्ड क्लास आहे. त्या चाइल्ड क्लास कोणाला एक्सटेंड करत आहे? पॅरेंट क्लासला एक्सटेंड करत आहे. पॅरेंट क्लासचं नाव काय? सर्व्हिस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट मीडिया प्लेअर. आपण एक मीडिया प्लेअर एक इम्पोर्ट तर करून घेतलंच होतं, क्लास मीडिया प्लेअर. आता इथं काय केलं आपण? मीडिया प्लेअर हा काय ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे? एमपी आपण ठेवलेलं आहे. ठीक आहे, मग नलेबल ओव्हरराईड हे कीवर्ड आपण वापरले. त्याच्यानंतर पब्लिक आय बाइंडर ऑन बाइंड. आता बघा, मी हा आय बाइंडर हे जे वापरलंय आपण इथं क्लास घेतला तर आय बाइंडर. ठीक आहे, हे आय बाइंडर कशासाठी आपण इम्पोर्ट करून घेतलं होतं, की समजा एखादी सर्व्हिस जर हे बाउंडेड सर्व्हिस असेल, पहिली गोष्ट आय बाइंडर हे बाउंडेड सर्व्हिससाठीच यूज केलं जाते. ठीक आहे, आय बाइंडर हे बाउंडेड सर्व्हिससाठीच यूज केला जाते. बाउंडेड सर्व्हिस म्हणजे रिअल टाइम डेटा घेणारी आणि ऍपच्या बाहेर निघाल्यानंतर आपोआप स्टॉप होणारी अशी अशी जी सर्व्हिस असतात त्यासाठी आय बाइंडर यूज केल्या जाते. मग इथं का बरं घेतला आय बाइंडर? इथं आपल्याला घेतलं की आपल्याला हे दाखवायचं आहे की आपण जो कोड लिहिला आहे तो कोड बाइंडर किंवा बाउंड सर्व्हिसचा नाही आहे, हे सांगण्यासाठीच आपल्याला इथं आय बाइंडर सर्व्हिस घेतली आहे. म्हणजे इथं काय घेतलंय बघा, आय बाइंडर ऑन बाइंड, इंटेंट आणि रिटर्न काय केलाय? नल रिटर्न केलाय. जर इथं रिटर्न नल नसतं केलं तर हे सर्व्हिस, ही पूर्णच्या पूर्ण सर्व्हिस काय असते? बाउंडेड सर्व्हिस म्हणून ओळखल्या गेली असती. पण इथं काय केलं? रिटर्न नल रिटर्न केलाय. ठीक आहे, इथं रिटर्न 0 केलाय म्हणजे नल, काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे हे जे सर्व्हिस आहे हे बाउंडेड सर्व्हिस नाहीये असा याचा या लाईनचा मिनिंग होत असते. ठीक आहे, म्हणूनच आपण इथं नलेबल कीवर्ड घेतला आणि म्हणूनच आपण इथं काय घेतलं? आय बाइंडर हा काय घेतला? क्लास घेतला, जेणेकरून कंडिशन आपण अप्लाय करू शकणार आणि त्या कंडिशन समोर जाऊ शकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ओव्हरराईड कीवर्ड आपण वापरला. त्याच्यानंतर पब्लिक इंट ऑन स्टार्ट कमांड. आता जेव्हा हे ऑन स्टार्ट कमांड म्हणजे आपण जेव्हा त्या सर्व्हिसच्या बटनवर क्लिक करू, स्टार्ट सर्व्हिसवर क्लिक करू, तेव्हा ऑन स्टार्ट कमांड ही काय होणार? कॉल होणार आणि आपली जे सर्व्हिस आहे ते स्टार्ट होऊ शकणार किंवा होणार. स्टार्ट जेव्हा होते तेव्हाच ऑन स्टार्ट कमांड हे कॉल होते आणि आपल्याला लॉगकॅट मध्ये कोणता मेसेज दिसणार? सर्व्हिस स्टार्टेडचा मेसेज
दिसणार. ठीक आहे, सर्व्हिस स्टार्टेडचा मेसेज आपल्याला दिसणार. आता बघा, ठीक आहे, सर्व्हिस स्टार्ट झाली, ओके. त्याच्यानंतर आपण जो एमपी घेतला होता, एमपी काय आहे, मीडिया प्लेअर. मीडिया प्लेअर हे काय ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं नाव आपण काय ठेवलं होतं, एमपी नाव ठेवलं होतं. ठीक आहे, मग एमपी मध्ये आपण काय केलं, मीडिया प्लेअर डॉट क्रिएट, म्हणजे जे मीडिया प्लेअरचा जो मीडिया प्लेअर मध्ये जे आवाज, जे रिंगटोन आपल्याला ऐकायची आहे, ते रिंगटोन आपण त्या एमपी मध्ये स्टोअर केली. ठीक आहे, कशाच्या मदतीनं, सेटिंग या क्लासच्या मदतीनं, सेटिंग्स डॉट सिस्टीम डिफॉल्ट रिंगटोन URI. ठीक आहे, अशा पद्धतीचे रिंगटोन आहे ते कुठं स्टोअर केली आपण, एमपी या नेम मध्ये किंवा या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केली. ठीक आहे, म्हणजे आता आपण कंडिशन देऊ शकतो. आता इथं कंडिशन दिली आहे, इफ एमपी नॉट इक्वल्स टू नल, म्हणजे एमपी हे नॉट इक्वल्स टू नल पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काही ना काही पाहिजे, नल नाही पाहिजे, नलच्या वर तर काहीतरी पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक तर 0 असली पाहिजे, नाही तर 1 असली पाहिजे. जर 1 असेल तरच ते लूप जे खाली कंडिशन्स दिलेले आहे त्या कंडिशन अप्लाय होणार. जर एमपी ची व्हॅल्यू हे काय असणार, 0 असणार किंवा इक्वल असणार नलच्या, तर हे खालच्या जे लूप आहे किंवा खालचं जे कंडिशन आहे, खालचा जो प्रोग्राम आहे, हा रन होणार का, नाही होणार. म्हणून इथं आपण इथं कंडिशन दिली आहे, एमपी नॉट इक्वल्स टू नल, म्हणजे एमपी ची व्हॅल्यू हे नल नसावी, आणि एमपी ची व्हॅल्यू हे नल नाहीच आहे. कारण एमपी मध्ये काय आपण स्टोअर केलाय, आपण रिंगटोनला एमपी मध्ये, एमपी या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, म्हणजे एमपी मध्ये काही ना काही व्हॅल्यू आहे. ओके, आणि काही ना काही व्हॅल्यू आहे म्हटल्यानंतर एमपी नॉट इक्वल्स टू नल आहे. कंडिशन कशी आहे, करेक्ट आहे, कंडिशन बरोबर आहे. ठीक आहे, कंडिशन बरोबर आहे म्हटल्यानंतर सेकंड जी लाईन आहे, एमपी डॉट सेट लुपिंग ट्रू, म्हणजे सेट लुपिंग ट्रू आपण काऊन वापरलं, जेव्हा आपण म्युझिक स्टार्ट सर्व्हिसवर जेव्हा आपण क्लिक करतो, क्लिक केल्याच्या नंतर आपलं म्युझिक स्टार्ट होते. स्टार्ट केल्यानंतर तो लूप फिरत असला पाहिजे, म्हणजे ते वारंवार वारंवार जोपर्यंत आपण त्या स्टॉप बटनवर क्लिक करत नाही तोपर्यंत आपली सर्व्हिस, आपलं म्युझिक हे चालत असलं पाहिजे, म्हणजे तो लूप चालत असला पाहिजे. म्हणून आपण इथं काय व्हॅल्यू दिली, ट्रू व्हॅल्यू दिली. ठीक आहे, मग एमपी डॉट स्टार्ट कमांड ही काय होणार, कॉल होणार, आणि आपलं म्युझिक स्टार्ट होणार. लॉग डॉट डी मध्ये, म्हणजे लॉग डॉट डी चं काय काम आहे, आपल्याला मेसेज प्रोव्हाइड करणार की आपलं म्युझिक हे स्टार्ट झालंय. ठीक आहे ना, आणि जर ही कंडिशन काय असती, फॉल्स असती, एमपी मध्ये कोणतीही व्हॅल्यू नसती, आपण रिंगटोनच दिली नाही एमपी मध्ये, तर आपला कोणता ब्लॉक ओपन झाला असता, एल्स ब्लॉक ओपन झाला असता, आणि आपल्याला मेसेज कोणता आला असता, मीडिया प्लेअर फेल्ड टू इनिशियलाइज. ठीक आहे, असा मेसेज आपल्याला लॉककॅट मध्ये आला असता. लॉककॅट कोणती असते, हे लॉककॅट असते. ठीक आहे, आपण रन करताना दाखवूनच देऊ सगळं. त्याच्यानंतर आहे, त्यानंतर रिटर्न स्टार्ट नॉट स्टिकी. हे कशासाठी आपण वापरतो, रिटर्न स्टार्ट नॉट स्टिकी हे आपण वापरतो की आपल्याला समजा म्हणजे आपल्याला स्टार्ट नॉट स्टिकी हे कशासाठी वापरतो आपण, एक मिनिट. हा, तर रिटर्न स्टार्ट नॉट स्टिकी हे कशासाठी यूज करतो आपण, की समजा सर्व्हिस स्टार्ट झाली आहे, म्युझिक आपलं स्टार्ट झालेलं आहे, म्युझिक वाजवून राहिलं, पण काही कारणास्तव ते म्युझिक डायरेक्टली बंद पडलं, म्हणजे की समजा ते जे सर्व्हिस आहे, जर त्या सर्व्हिसला, त्या म्युझिकला रॅम वरती जागाच मिळाली नाही, मेमरी लो मेमरी मिळाली, तर ते म्युझिक काही वेळसाठी पटकन थांबून जाणार, ते वाजणार नाही. पण थांबल्याच्या नंतर ते पुन्हा ऑटोमॅटिकली स्टार्ट नाही होणार. थांबल्याच्या नंतर ते पुन्हा ऑटोमॅटिकली स्टार्ट नाही होणार. ते स्टार्ट करण्यासाठी मॅन्युअलीच तुम्हाला स्टार्ट बटनवर क्लिक करावं लागणार. त्यासाठीच आपण इथं काय वापरलंय, रिटर्न स्टार्ट नॉट स्टिकी अशा पद्धतीचं
हे वापरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतंही ॲप हे डायरेक्टली रॅमच्या बाहेर जर फेकल्या गेलं, रॅमवर जागा नाहीये म्हणून रॅमच्या बाहेर ते प्रोसेस फेकल्या गेली, तर त्या प्रोसेसला किंवा त्या सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी पुन्हा मॅन्युअली आपण त्या स्टार्ट बटनवर आपण क्लिक करतो. ठीक आहे. त्यासाठी आपण इथं काय वापरलं, रिटर्न नॉट स्टिकी अशा पद्धतीचं हे वापरलं. त्याच्यानंतर आहे पब्लिक व्हॉइड ऑन डिस्ट्रॉय. आता जर समजा आपल्याला ॲप बंद करायचं आहे, बॅक बटन आपण दाबतो. तुम्हाला आधी पण सांगितलं तुम्ही बॅक बटन दाबल्यानंतर ऑन डिस्ट्रॉय कॉल होत असते. मग जेव्हा आता इथं बॅक बटन नाही दाबू शकत, इथं आपल्याला काय दाबावं लागणार आहे, स्टॉप सर्व्हिसवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. तेव्हाच ऑन डिस्ट्रॉय हे काय होणार, कॉल होणार आणि आपल्या लॉगमध्ये काय दिसणार आहे, सर्व्हिस डिस्ट्रॉइड असं दिसणार आहे. ठीक आहे. इथं पण काय दिलं आहे, कंडिशन दिली आहे, MP ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू नल असली पाहिजे, तेव्हाच ते स्टॉप होणार फंक्शन. असं सहसा फंक्शन स्टॉप होणार नाही. ठीक आहे. मग MP ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, नल नसली पाहिजे, नल नसली पाहिजे, नॉट इक्वल टू नल असली पाहिजे. त्याच्यानंतरच ते फंक्शन काय होणार, स्टॉप होणार. आणि जे आपली MP डॉट रिलीज फंक्शन इथं दिलेलं आहे, काऊन दिलं आहे MP डॉट रिलीज फंक्शन, की जे समजा MP मध्ये जे म्युझिक आहे त्या म्युझिकला रिलीज करण्याचं काम कोणाचं आहे, फंक्शनचं आहे. रिलीज कुठून करते, रॅम वरतून रिलीज करून टाकते का तुझं काम आता झालेलं आहे, तू जाऊ शकतो. ठीक आहे. आणि सुपर डॉट ऑन डिस्ट्रॉय फंक्शन कोणाचं आहे, हे ऑन डिस्ट्रॉय फंक्शन आहे सर्व्हिसचं, पॅरेंट सर्व्हिस क्लासचं आहे हे ऑन डिस्ट्रॉय फंक्शन. जेव्हा हे कॉल होते तेव्हा सगळं सुरळीत चालते आपलं. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं आपले जे म्युझिक सर्व्हिस डॉट जावाची जे फाईल आहे हे आपण आता एक्सप्लेन केली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे स्ट्रिंग डॉट एक्सएमएल ची फाईल आहे, स्ट्रिंग डॉट एक्सएमएल ची फाईल कुठे सापडणार तुम्हाला, इकडे रिसोर्सेस मध्ये व्हॅल्यू या फोल्डर मध्ये गेल्यानंतर स्ट्रिंग डॉट एक्सएमएल ची फाईल सापडणार. त्या स्ट्रिंग डॉट एक्सएमएल च्या फाईल मध्ये पण तुम्हाला ऍपचं नाव, जे तुमच्या ऍपचं नाव आहे, माझ्या ऍपचं नाव जे म्युझिक मिरची आहे ते मी मेन्शन केलं आहे इथं, तुम्ही पण करायचं. त्याच्यानंतर स्टार्ट सर्व्हिसचं पण इथं बटनचं नाव जे दिलं आहे, बटनचं जे नाव आहे ते इथं लिहायचं. स्टॉप सर्व्हिस म्हणून पण इथं एक बटनचं नाव लिहायचं. हे सगळं तुमच्या स्ट्रिंग या फाईलमध्ये मेन्शन करावं लागणार, नाही तुम्हाला एरर येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट एक्सएमएल ची फाईल. बरं मला सांगा, अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट एक्सएमएल ची फाईल काय करते, मी तुम्हाला सांगितलं होतं. अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट एक्सएमएल ची फाईल आपल्याला परमिशन देत असते, आपल्याला म्हणजे ऍपला परमिशन देत असते, सर्व्हिसेसला परमिशन देत असते. ठीक आहे. म्हणजे सर्व्हिस केव्हा स्टार्ट होणार किंवा स्टॉप होणार हे परमिशन कोण देते, अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट एक्सएमएल ची फाईल देत असते. ठीक आहे. तर मग आता या फाईलमध्ये सगळ्या ऍप्लिकेशन या फोल्डरमध्ये सगळे दिलेले आहे, की ऍपला बॅकअप कसं येणार किंवा आयकॉन कोणता राहणार, लेबल कोणतं राहणार, आहे का नाही, हे आपण डिस्कस केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या त्यामध्ये व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर ऍक्टिव्हिटी आपण इथं मेंटेन केली होती. मेन ऍक्टिव्हिटी आपली जी स्क्रीन आहे मेन ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर. त्याच्यानंतर इंटेंट फिल्टरमध्ये आपण नेम, ऍक्टिव्हिटीचं नाव काय आहे, कोणतं नाव आहे, मेन नाव आहे. ठीक आहे. कॅटेगरी कोणती आहे, याची वाली लॉन्चर कॅटेगरी आहे. बरोबर. ऍक्टिव्हिटीची लॉन्चर कॅटेगरी असणार कारण ते लॉन्च होते ऍक्टिव्हिटी म्हणजे स्क्रीन. त्या स्क्रीनवरती काय आहे, बटन आहे, कशाच्या, सर्व्हिसेसच्या बटन असणार आहे. आणि त्या सर्व्हिसेसला आपल्याला इथं मेन्शन करावं लागणार आहे. सर्व्हिस टॅगच्या आतमध्ये डॉट म्युझिक सर्व्हिस आपण इथं मेन्शन केलाय. आणि हे बघा, एक्सपोर्टेड फॉल्स. आता हे जे फॉल्स दिलं हे कशाच्या म्हणजे कशासाठी दिलं आहे, की जे आपली सर्व्हिस आहे ते आपल्याच याच ऍपमध्ये चालणार, दुसरीकडे इकडे तिकडे कुठं चालणार नाही, असं इथं दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नंतर आपलं ऍप्लिकेशन हे काय झालं, क्लोज केलं आणि मेनिफेस्टची फाईल जी आहे ती आपण इथं क्लोज केली. आणि सर्व्हिसेसची फाईल इथं ऑलरेडी आपण क्लोज केली होती. ठीक आहे. हे फॉल्सच्या नंतर जे स्लॅश दिसत आहे ते आपली मेनिफेस्टची फाईल आहे आणि ते आपण इथं क्लोज केली. तर एवढा सगळा प्रोग्राम आपला कशाचा आहे, हा सर्व्हिसेसचा प्रोग्राम आहे. मला आशा वाटते की तुम्हाला थोडाफार तरी समजलं असेल याच्यातलं. ठीक आहे. तर आपण रन करून बघू याचा आउटपुट कशा पद्धतीचा येते. ठीक आहे. आता मी याला रन केलं, प्ले बटनवर आपण क्लिक केलं. ठीक आहे. हे लॉकपॅड ओपन करतो मी इथं. लॉकपॅड वरती मेसेज तुम्हाला शो होऊन जाणार. प्ले बटनवर आपण क्लिक केलं, थोडा वेळ लागते रन होण्यासाठी. बघा हे चालू झालं, इन्स्टॉलिंग सक्सेसफुली. इन्स्टॉल झालेला आहे आपला ऍप आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. प्रोसेस चालू आहे लॉकपॅड वरती. आता हे रनचा मेसेज आला की रन झालाय. लॉकपॅड वरती आपण मेसेज बघू. हे बघा,
हे आपले स्टार्ट सर्व्हिस आणि स्टॉप सर्व्हिसचं एक हे आलेला आहे इंटरफेस. आता हे थोडी स्क्रीन मोठी केल्यानंतर तुम्हाला दिसणार. ठीक आहे, लॉकॅटला थोड्याफारसाठी खाली करून टाकतो. आता बघा आपल्याला असा इंटरफेस दिसलेला आहे. स्टार्ट सर्व्हिस एक बटन आहे आणि स्टॉप सर्व्हिस एक बटन आहे. जेव्हा आपण स्टार्ट सर्व्हिसवर क्लिक करू तेव्हा आपलं म्युझिक प्ले झालं पाहिजे आणि आपल्याला आपल्या लॉकॅटमध्ये मेसेजेस दिसले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे माहीत पडणार की आपला जो प्रोग्राम आहे तो सुरळीत काम करत आहे की नाही करत आहे. त्यासाठीच आपल्याला लॉकॅटची गरज पडत असते. ठीक आहे, तर आपण काय करू, आता हे तुम्हाला इंटरफेस तर दिसला आहे. ठीक आहे, मग आपण काय करतो, लॉकॅटला वरती करतो आणि स्क्रीनला थोडं छोटं करतो. ठीक आहे, त्यानंतर मी या स्टार्ट बटनवर क्लिक करतो. माझ्या ॲरोकडे बरोबर लक्ष देतो मी. ठीक आहे, या स्क्रीनवर या स्टार्ट सर्व्हिसवर आपण या बटनवर आपण क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर मला इथं मेसेज दिसले काय, सर्व्हिस स्टार्टेड, म्युझिक स्टार्टेड. तर आपलं हे म्युझिक स्टार्ट झालं. ठीक आहे, ऐकलं तुम्ही म्युझिक. त्याच्यानंतर मी या बटनला स्टॉप बटनला क्लिक करतो. स्टॉप बटनला क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे सर्व्हिस काय झाली, डिस्ट्रॉय झाली आणि म्युझिक हे काय झालं, थांबलं. एकदा अजून प्ले करतो. प्ले केल्यानंतर पुन्हा सर्व्हिस स्टार्टेड, म्युझिक स्टार्टेड. ठीक आहे, आता म्युझिक आपलं स्टार्ट झालं. माझ्या आवाजामुळं किंवा त्या म्युझिकमुळं माझा आवाज येऊ शकत नसल्यामुळं किंवा येऊ शकत नाही असं मी कन्सिडर करतो. तरी पण तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे, आला तुम्हाला आवाज, म्युझिक चालू झालं आपलं. आता मी स्टॉप करून ठेवतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपला जो प्रोग्राम आहे, जे सर्व्हिसेस आपण बघितली, हे कोणती सर्व्हिसेस बघितली, अनबाउंडेड सर्व्हिस आपण इथं बघितली, जे डायरेक्टली काय होतं, स्टार्ट होते आणि स्टॉप होते, पण मॅन्युअली करावं लागते. आपण मॅन्युअली स्टार्ट करतो आणि मॅन्युअली स्टॉप करतो. म्हणजे आपण आता हे स्टार्ट केल्याच्या नंतर, हे स्टार्ट केलं आपण सर्व्हिसला, स्टार्ट केल्याच्या नंतर बरोबर आहे, म्युझिक स्टार्ट झालाय. म्युझिक स्टार्ट झाल्याच्या नंतर आपण ॲपच्या जर बाहेर जरी निघालं तरी आपले जे म्युझिक आहे ते स्टार्टच राहणार आहे. ते काही स्टॉप होणार नाही जोपर्यंत आपण त्या म्युझिकला स्टॉप करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मग पुन्हा ॲपमध्ये गेलो. ॲपमध्ये गेल्याच्या नंतर त्या म्युझिकला मी काय केलं, स्टॉप केलं. ठीक आहे, त्या म्युझिकला मी काय केलं, स्टॉप केलं आणि इथं सर्व्हिस डिस्ट्रॉय झाली आणि आपलं म्युझिक इथं थांबून गेलं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण काय बघितलं यावेळेस, सर्व्हिसेस आपण बघितले. जे म्युझिक मी वाजवलं, आपण तुम्ही हा कोड घेऊ शकता. बरं, हा कोड पूर्ण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घेऊ शकता, नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, आता ही पहिली फाईल कोणती होती, ॲक्टिव्हिटी मेन डॉट XML ची फाईल होती. हा कोड बरोबर बघून घ्या. हाच कोड प्रॉपर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्टुडिओमध्ये काय करू शकता, ठेवू शकता आणि आपला ॲप तयार करू शकता. ठीक आहे, हा बघा, हा आहे ॲक्टिव्हिटी मेन डॉट XML चा कोड. त्याच्यानंतर आहे मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाचा कोड. बघून घ्या बरोबर, मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाचा कोड फर्स्ट लाईन पासून पूर्ण लास्ट लाईन पर्यंत बघून घ्या. ठीक आहे, छोटा छोटाच कोड आहे तुमच्यासाठी, छोटा छोटाच कोड मी तयार केला. त्यानंतर स्ट्रिंगचा कोड एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर आहे अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट XML चा फाईल, काय काय चेंजेस केले या फाईलमध्ये ते बघून घ्यायचं. ठीक आहे, ओके. हे आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट XML. चेंजेस फक्त इथंच केले आहे सर्व्हिसच्या तिथं, बाकी काही जास्त चेंजेस नाही आहे. तर चेंजेस असन तर थोडेफार तुमच्या याच्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. ओके, सो मी इथं थांबतो आता. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, सो गुड नाईट.